कल देवेंद्र फडणवीस जी सीएम पद की शपथ ले रहे हैं, क्या आप और अजीत दादा पवार साहब भी कल डिप्टी सीएम पद की शपथ लेंगे? अरे भैया, अभी तो कहा, देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ, रुको थोड़ा, अभी शाम तक रुको, अभी कल शपथ ली है ना, उनका समझ में आएगा। मैं तो लेने वाला हूँ। नमस्कार मित्रांनो, खूप वाईट घटना घडली आज सकाळी 9 ते 8 ते 9 वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं खूप वाईट प्रकारे निधन झालेलं आहे. पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. सगळ्यांना हसवणारा राजकीय डावपेचीतून सगळ्यांना हसवणारा आज सगळ्यांना रडवून गेला. 22 जून 1959 रोजी त्यांचा जन्म झाला होता आणि 28 जानेवारी 2026 रोजी त्यांचं निर्वाण झालं. जन्म तर हसत खेळ झाला, पण निर्वाण हे खूप वाईट पद्धतीने झालं. आता काय करणार? जो माणूस जन्माला आला आहे त्याला आज न उद्या जायचंच आहे, पण एवढ्या वाईट पद्धतीने जायचं हे खरंच खूप वाईट वाटतंय. पहिल्यांदा ते आलेलं विमान आणि पहिल्यांदा असं वरून गेलतं, तेव्हा ते चांगलं होतं. नंतर आम्ही घराच्या बाहेरच होतो. आम्ही गुरांना खायलाही टाकलं आणि घरानंतर आलो तर आम्ही बाहेर होतो आणि ते विमान गेलेलं असं खालून आलेलं आणि खालून आलं आणि ते बरोबर वरती जायचं, ते असं खाली त्याला अटॅक झालं. ते बरोबर म्हणजे 8:45 तेव्हा वाजलेल्या आणि त्याचा म्हणजे आम्ही पाहिलं, पण एवढा मोठा त्याचा असा स्फोट झाला ना, ते आमच्या घरापर्यंत. हे बघा मित्रांनो, ह्याच ठिकाणी अजितदादा पवार यांचं विमान कोसळलं आणि अजितदादा पवार संगती त्यांचे 6 सहकारी जे त्यांच्यामध्ये बॉडीगार्ड, पायलट आणि त्यांचे कोणी PA वगैरे असतील ते सगळे मारले गेले. म्हणजे 7 जण मारले गेले अजितदादांना पकडून. पाहू शकता, खूप दुःखद घटना. हे बघा मित्रांनो, जसं गावकऱ्यांना कळत आहे तसं गावकरी हळूहळू करून येत आहेत त्या घटनेच्या ठिकाणी. अजित पवार यांचं विमान कसं काय पडलं बघण्यासाठी. पाहू शकता, हे सगळे बारामतीकर आहेत. पाहू शकता, त्या दादांनी पिंपरी चिंचवडची महानगरपालिका आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. पुण्याची जी मेट्रो आहे ती बसवण्याचा त्याच्यामध्ये पण वाटा आहे. म्हणजे अशा खूप त्यांनी कामं केलीत आणि त्यांची कामं पाहणार आहोत. त्यांचा जीवन प्रवासही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. मी तुम्हाला सगळं टोटल सांगतो, त्यांचा जीवन प्रवास आणि त्यांची कामं काय होती ते पूर्ण सांगणार आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. हे बघा मित्रांनो, अजितदादा यांचं पार्थिव हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेले आहेत आणि तिथे जमलेले सगळे कार्यकर्ते, बारामतीकर, अजित पवारांच्या गावचे सगळे, इकडं पुण्याची, पिंपरी चिंचवडची लोक आलेले आहेत बाबा अजित पवार यांचं पार्थिव बघण्यासाठी. पाहू शकता आणि त्यांचा रडण्याचा आवाज तुम्हाला ऐकवतो मित्रांनो. पाहू शकता किती जोरजोरात रडतात, जसं की त्यांच्या घरचाच माणूस गेला आहे. एवढं प्रेम करायचे ते लोक त्यांच्यावर. अजित आनंदराव पवार 22 जुलै 1959 रोजी त्यांचा जन्म झाला आणि 28 जानेवारी 2026 रोजी त्यांचं निर्वाण झालं. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक राजकारणी होते. 2 जुलै 2023 पासून आपल्या मृत्यूपर्यंत ते उपमुख्यमंत्रीपद म्हणून काम करत होते. 2022-2023 या काळात त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत
विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून काम केले. त्यांनी 1991 पासून बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे होते. ते सर्वाधिक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले असून ते 5 वेळा या पदावर होते. 2019 त्यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांनी दावा केला की त्यांना राष्ट्रवादीच्या बहुसंख्य आमदाराचा पाठिंबा आहे, परंतु 3 दिवसात दोघांनी राजीनामा दिला. 2023 त्यांनी त्यांचे काका शरद पवार यांना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादीमध्ये अभूतपूर्व फूट पडली. तसेच अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर देखील हक्क सांगितला. पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह स्वतःकडे ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आणि विद्यमान अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून राष्ट्रवादी पक्ष स्वतःकडे घेण्याचे संकेत दिले. आता आपण विशेष माहिती पाहूयात. महाराष्ट्रात यांना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असलेल्या काही मोजक्याच नेत्यांपैकी एक म्हणजे अजित पवार. त्यांच्यावर प्रसिद्धी माध्यमातून व विरोधकांकडून नेहमीच कडाडून टीका होते. अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरात भरपूर विकास कामे करून शहराचा कायापालट केला आहे. कारण ते पिंपरी चिंचवडचे महापौर असल्यापासून त्यांचे लक्ष शहरावर लक्ष आहे. अजितदादा पवार यांचं बालपण व शिक्षण पाहूयात. अजित पवार यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी आहे. मात्र त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली व या त्यांच्या आजोळाच्या गावी झाला. जन्म तिकडे झाला. त्यांचे 10वीपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी अजित पवार मुंबईत आले. शिक्षण पूर्ण करून बारामतीला आले आणि तेथील सहकारी संस्थांमधून त्यांनी सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात केली. आता आपण पाहूयात त्यांची कारकीर्द सुरुवात कधी झाली. अजित पवार यांनी 1982 साली राजकारणात प्रवेश केला. त्याच वर्षी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली. पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी 1991 साली त्यांची निवड झाली. 16 वर्ष ते त्या पदावर होते. आता त्यांची अन्य पदे पाहूयात. अजित पवार यांची कोणती पदे होती. विश्वस्त विद्या प्रतिष्ठान बारामती 2, संचालक छत्रपती शिक्षण संस्था भवानीनगर तालुका इंदापूर जिल्हा पुणे 3, संचालक रयत शिक्षण संस्था सातारा 4, अध्यक्ष पुणे जिल्हा शिक्षण मंडळ सप्टेंबर 2000 सहकार माजी संचालक महानंद संचालक वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे संचालक श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भावीनगर जिल्हा पुणे संचालक म्हणजे त्यांचे कोणते पद होती ते मी सांगतोय तुम्हाला. अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन सप्टेंबर 2005 ते मार्च 2013. अध्यक्ष महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशन ऑगस्ट 2006 पासून. अध्यक्ष महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन मार्च 2013 पासून. आता आपण त्यांचे पाहूयात संसदीय राजकारण. लोकसभा सदस्य 1991 ते सप्टेंबर 1991. विधानसभा सदस्य 1991 95 मंत्रिपदे पाहूयात आपण. 1, राज्यमंत्री कृषी फलोत्पादन आणि ऊर्जा 1991 ते नोव्हेंबर 1992. अशी बरीच त्यांनी मंत्रिपदं घुसवली. मुख्यमंत्रीपद तर त्यांना मिळालं नाही, पण इतर मंत्रिपद मिळाले त्यांना. उपमुख्यमंत्रीपद देखील त्यांना 5 वेळा मिळालं. ही खूप मोठी गोष्ट होती त्यांच्यासाठी. आता आपण त्यांचे पाहूयात. लोकप्रतिनिधित्व 1991 साली
पहिल्यांदा अजित पवार बारामतीतून लोकसभेवर निवडून गेले. नंतर काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर शरद पवार PV नरसिंहराव सरकारमध्ये रक्षामंत्री झाले. अजित पवार त्यानंतर 1995, 1999, 2004, 2009, 2014, 2019 आणि 2024 असे सलग 7 वेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले. महाराष्ट्राच्या विलासराव देशमुख सरकारमध्ये त्यांना बढती देऊन कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. ऑक्टोबर 1999 ते डिसेंबर 2003पर्यंत जलसिंचन खाते त्यांच्याकडे होते. डिसेंबर 2003 ते ऑक्टोबर 2004 या काळात त्यांच्याकडे ग्रामीण विकास खात्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. 2004 साली आघाडी सरकार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस इतर पुन्हा सत्तेवर आले तेव्हा जलसिंचन खाते अजित पवारांकडेच होते. 2004 साली त्यांना पुण्याचे पालकमंत्री बनवण्यात आले. 2014पर्यंत राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार होते. तोपर्यंत ते पुण्याचे पालकमंत्री होते. म्हणजे 2004 पासून तर 2014पर्यंत पुण्याचे पालकमंत्री हे अजितदादा पवारच होते. आता आपण त्यांचे पाहूयात. सगळ्यात दुःखद घटना म्हणजे मृत्यू. बारामतीत होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या 4 जाहीर सभांचे नियोजन करण्यात आले होते. या सभांसाठी 28 जानेवारी 2026 रोजी मुंबईहून बारामतीकडे VTSSK क्रमांकाच्या लेअर जेट 45 प्रकारच्या चार्टर्ड विमानाने प्रवास करत असताना बारामती विमानतळावर लँडिंगच्या वेळी अपघात घडला. रनवेच्या जवळ उतरत असतानाच विमान कोसळले आणि खाली पडताच त्याला आग लागली. हा अपघात सकाळी सुमारे 8:45 झाला. या अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. आता त्यांची वादग्रस्त कारकीर्द पाहूयात. तर मित्रांनो, हे होतं अजित पवारांचा जीवन प्रवास. अजित पवारांनी किती वेळा मंत्रिपदं घोषवली, त्यांना किती वेळा उपमुख्यमंत्रीपद मिळाले, किती वेळा कॅबिनेट पद मिळाले आणि किती वेळा पालकमंत्रीपद मिळाले, हे सगळे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्यांची कामंही खूप छान होती. ते तुम्हाला बघायला मिळतच आहे. पिंपरी चिंचवड, पुण्याला आणि बारामतीला गेल्यानंतर तुम्हाला त्यांची कामं बघायला मिळतातच. त्यांनी त्यांच्या शहरासाठी खूप म्हणजे खूप अशी चांगली कामं केलेली आहेत आणि खरंच चांगला नेता होता. बघा, माणसामध्ये वाईटपणा असतोच. सगळाच माणूस हा चांगला नसतो, काही ना काही वाईटपणा असतो. पण आता काय करणार, कोणीच दुधाने धुतलेला नसतो. वाईटपणा हा प्रत्येक माणसामध्ये असतो. पण असो, त्यांच्या चांगल्या कारकिर्दीला आणि त्यांचा जे दुःखद घटना ती अचानक झाली. त्यांचं जायचं वय नव्हतं, पण काय करणार, आता काळाने त्यांना ओढावून नेलं आणि 28 जानेवारी 2026ची ही सकाळ काळ रात्र ठरली त्यांच्यासाठी आणि त्यांच्या परिवारासाठी आणि पूर्ण महाराष्ट्रासाठी. जगाला, महाराष्ट्राला हसवणारा नेता, राजकीय भाषणातून हसवणारा नेता आज 28 जानेवारी रोजी सगळ्यांना रडवून गेला. खूप म्हणजे खूप वाईट घटना झाली. तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अजितदादा पवार यांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या परिवाराला सावरण्याचा धीर देव हीच प्रार्थना करतो. बाय. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. शेवटचा जय भीम दादांना आणि त्यांचं शेवटचं हे दर्शन असेल जे बाबासाहेबांना 6 डिसेंबर दिनी त्यांनी अभिवादन केलं. खूप म्हणजे खूप दुःखद घटना महाराष्ट्रावर घडली आहे. महाराष्ट्राचा लेख हा हरवलेला आहे.